साटम महाराज दानोली जीवनचरित्र चमत्कार आणि मंदिर महत्त्व. जय साटम महाराज. मित्रांनो, महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटेसं गाव आहे दानोली. पण हे गाव सामान्य नाही, कारण इथे प्रकटले एक विलक्षण संत सत्यम महाराज, ज्यांना साटम महाराज म्हणून ओळखलं जातं. त्यांचं जीवन, त्यांचे चमत्कार आणि दानोली येथील मंदिराचं आध्यात्मिक महत्त्व जाणून घेतल्यावर तुम्हाला निश्चितच एक नव्या भक्तीचा अनुभव मिळेल. साटम महाराजांचं बालपण अत्यंत साधं पण आध्यात्मिक होतं. जन्म अंदाजे 19व्या शतकाच्या उत्तरार्ध. बाल्यावस्थेतच त्यांना योगसाधना, भक्ती आणि परमार्थ यामध्ये रस निर्माण झाला. लहान वयातच त्यांनी राम, कृष्ण, हनुमान या देवतांचे निरंतर स्मरण केले. त्यांचं जीवन पवित्र, संयमी आणि सेवाभावी होतं. लहानपणापासूनच लोकांची सेवा, अन्नदान, सत्संग आणि नामजप हे त्यांचे मुख्य कार्य होते. त्यांचं वागणं अत्यंत शांत पण तेजस्वी होतं. त्यांनी स्वतःला सत्याच्या मार्गाला समर्पित केलं होतं, म्हणूनच त्यांना सत्यम महाराज असेही म्हटलं जातं. साटम महाराजांचे असंख्य चमत्कार आजही लोकांच्या स्मरणात आहेत. 1. उपाशी भक्ताला अन्न पुरवणे. एका वेळेस एक गरजू भक्ताने मदतीसाठी प्रार्थना केली. महाराजांनी त्याला शिळं पण प्रसन्न अन्न मिळवून दिलं, जे पूर्ण गावाला पुरेल इतकं होतं. 2. रोगमुक्तीचा आशीर्वाद. अनेक रुग्ण महाराजांच्या चरणी येऊन बरे झाले. केवळ स्मरणाने लोकांचे रोग नाहीसे झाले. 3. पाण्यावरून चालणे. स्थानिक कथानुसार एका वेळी महाराजांनी नदीवरून चालत एका भक्ताला वाचवलं. 4. भविष्यवाणी. त्यांनी अनेक भक्तांच्या जीवनात येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना दिली, जी अगदी खरी ठरली. लोक आजही सांगतात, महाराजांच्या दृष्टिकोनानेच आमचं जीवन बदललेलं आहे. दानोली मंदिर हे केवळ एक वास्तू नाही, तर ती एक जिवंत अनुभूती आहे. मंदिराच्या परिसरात शांतता, दिव्यता आणि सात्विकता जाणवते. इथे साटम महाराजांची समाधी असून दररोज शेकडो भक्त दर्शनासाठी येतात. समाधीसमोर बसून केवळ नामस्मरण केल्यास अंतर्मन शांत होतं. मंदिर परिसरात दर गुरुवारी आणि पौर्णिमेला विशेष भक्तिसंध्या केली जाते. वार्षिक पुण्यतिथी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अन्नदान, सत्संग, नामस्मरण आणि सेवा या गोष्टी सातत्याने चालतात. साटम महाराज म्हणायचे, सत्य हीच साधना आहे, सेवा हेच कर्म आहे. त्यांनी नेहमी सात्विक जीवन, संयम, सेवा आणि नामस्मरण यांचा प्रचार केला. धर्माच्या आड येणाऱ्या आडपडदा परंपरांना त्यांनी विरोध केला. प्रत्येक माणसात देव पाहणं हेच त्यांचं शिक्षण होतं. या कथेतून मिळणारा संदेश, संत हे काळाच्या पलीकडले असतात. साटम महाराज म्हणजे सत्य, साधना आणि सेवा यांचा संगम आहे. त्यांच्या विचारानं अनुसरण केल्यास आपणही आध्यात्मिक उन्नती करू शकतो. दानोलीचे साटम महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते भक्ती, करुणा आणि सत्याचे मूर्त स्वरूप होते. जर तुमचं मार्गदर्शन हरवलं असेल, तर संकट वाढली असतील, तर त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. जय साटम महाराज. साधकांनो, मी दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये जय साटम महाराज लिहायला विसरू नका.